रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं सांगायचं तर ही वेळ माझी व्यायामाची आहे, पण 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे आणि मग मनामध्ये असं आलं की आपला आतापर्यंतचा जो प्रवास आहे, जो मी तुमच्याबरोबरच शेअर करतच इथपर्यंत पोचलेले आहे. आणि योगायोग असा आहे की रविवारी म्हणजेच योग दिना दिवशी आमचा बरोबर 150 म्हणजे 150वा दिवस आहे. आणि मग हा 150 दिवस योगा व्यायाम केल्यामुळं मला स्वतःला काय फायदे झाले ते तुमच्याशी शेअर करावेसे वाटले. म्हणून मी आज ठरवलं की आज आपण 10 मिनिट उशिरा जाऊया, पण हा जो फायदा आपल्याला झालेला आहे तो फायदा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचूया, की जेणेकरून बाकीच्यांनाही वाटेल की आपणही दिवसभरातला थोडा वेळ व्यायामासाठी दिला पाहिजे. तर सुरुवातीला ज्यावेळी मी योगा करत नव्हते त्यावेळी मला 1 महिन्याला किंवा 2 महिन्यातून तरी विकनेस, कणकणी ठरलेली असायची आणि मग वारंवार दवाखान्यात जावं लागायचं. ही एक गोष्ट झाली. त्यानंतर अनेक हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा होत होते. आता प्रत्येक प्रॉब्लेम मी सांगत बसत नाही, पण ज्यावेळीपासून मी योगा करायला सुरुवात केली त्यावेळीपासून हे जे आजारपण आहे ते माझं कमी झालेलं आहे. आणि खरं सांगायचं तर माझं वय आता 42 चालू आहे. ज्यावेळी मी योगा करत नव्हते आणि आम्ही जिथे राहते तिथे लिफ्ट नाही आहे, त्यामुळं पायऱ्या चढताना उतरतानासुद्धा गुडघेदुखी व्हायची. त्यावेळी मला असं वाटायचं मनामध्ये, आत्ता ही अवस्था आहे तर आणखी 10 वर्षांनी काय होईल असं मनामध्ये यायचं. आणि तरीसुद्धा आळस सुटला नव्हता. आणि मग जानेवारीमध्ये आम्ही ग्रुपनी योगा करायला सुरुवात केली आणि त्यामुळं त्यामध्ये कधीच खंड पडला नाही. आणि अनेक मैत्रिणी आहेत की ज्या मला फोन करून सांगतात की तुमचे फोटो व्हिडिओ बघून आम्हीही व्यायामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून तर मी एकही दिवसाचा खंड केलेला नाही आहे. पण ही जी आजारपणं होती ती सगळी कमी झालीच, पण फिलिंग असं होतं आहे की आपलं वय आता 40च्या पुढे नाही आहे, आपण तरुण आहोत असं फिलिंगसारखं होत आहे. नाही तर पहिल्यांदा जरा उभं राहिलं, जरा काही काम केलं तर कधी एकदा बसतोय असं व्हायचं. पण ज्यावेळीपासून योगा सुरू केलेला आहे त्यावेळीपासून एक उत्साह निर्माण झालेला आहे. आणि खरोखरच योगाचं महत्त्व आजपर्यंत ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं, पण प्रत्यक्षात अनुभव घेतला नव्हता. आणि म्हणून आज हा 150 दिवसाचा अनुभव घेऊन मी तुमच्यासमोर बोलत आहे. आपल्याला आळस वाटतो, पण नंतर ज्यावेळी त्याचं आपल्याला फळ मिळतं त्यावेळी असं वाटतं की अरे, आपण एवढा उशीर का केला. या गोष्टीची सुरुवात जर आपण अगोदरच केली असती तर किती बरं झालं असतं. आणि म्हणून ज्यांचं वय कमी आहे किंवा ज्यांना कोणताही हेल्थ इश्यू सध्या नाही आहे त्या सगळ्यांनी रोज योगा करायला सुरुवात करावी या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे जीवनामध्ये एक उत्साह निर्माण झाला, फ्लेक्झिबिलिटी वाढली, वय कमी वाटायला लागलं, आजारपणं कमी झाली. जे सांगावे ते सगळे फायदेच आहेत. फक्त एकच आहे की दिवसभरातला 1 तास त्यासाठी द्यावाच लागतो आहे. म्हणजे 1 तास आम्ही नियमित जे प्रकार करतो आहे, अगदी अवघड पण करत नाही, अगदी थकवा येईल असेही करत नाही, जे साधे सोपे आहेत तेच प्रकार करतो. आणि तरीसुद्धा मला स्वतःला तरी माझं वजन 75 किलो होतं, सध्या ते 68 किलो झालेलं आहे. आणि त्यामुळं मनाला एक समाधान वाटतं. ज्यावेळी आरशात बघतो त्यावेळी वाटतं अरे वा, बरं झालं, म्हणजे आपल्या शरीराचं वजन कमी केलं. शरीराचं वजन जास्त असेल तर तो भार सगळा पायांवर येतो आणि म्हणूनच हे प्रॉब्लेम्स सुरू होतात. गुडघेदुखी असू द्या, पाय दुखणं असू द्या किंवा जास्त वेळ काम करू न शकणं असू द्या, हे सगळे जे परिणाम आहेत हे सगळे वजनवाढीचेच आहेत. आणि म्हणून आपल्याला हा जो मानवी जन्म मिळालेला आहे, मनुष्य जन्म, तो एकदाच आहे. म्हणून या जन्माचं सार्थक करण्यासाठी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सगळ्यांनी मिळून योगा करायला आपण सुरुवात करूया. मी पण कोणता सेलिब्रेट करावा असं मला जास्त वाटत नाही, तरीसुद्धा एक
तो दिवस आहे म्हणून आपण उत्साहाने करायला सुरुवात तरी करतो. आता माझंही तसंच झालं. मागचा आंतरराष्ट्रीय योगा दिन जो होता त्यावेळीच मी व्यायामाला सुरुवात केली होती, पण तो मी घरामध्येच करत होते आणि दुपारच्या वेळी करत होते. मग झालं 1 महिना केला असेल, नंतर त्यामध्ये खंड पडला आणि मग मी अभयभंगांचं एक व्याख्यान आरोग्याविषयी ऐकत होते आणि त्यामध्ये अभयभंग म्हटले की तुम्ही ज्यावेळी समूहानं एखादी गोष्ट करता, ग्रुपनी करता, त्यावेळी त्याचे खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतात. आणि मग मी ग्राउंडवर जाऊन सगळ्या मैत्रिणींना पण आवाहन केलं की तुम्हीही योगा करायला इथे ग्राउंडवर या, आपल्या जवळ जे ग्राउंड आहे तिथे. आणि खरोखरच मैत्रिणींनी साथ दिली आणि म्हणून आमचा हा प्रवास चालू आहे. तर सगळे मिळून आपल्या आनंदी आयुष्यासाठी योगा करायला सुरुवात करूया. धन्यवाद.